मी मान खाली घालून बसले होते. माझ्या आजूबाजूला मुली बसल्या होत्या आणि खूपच गर्दी होती. मला घेरून अनेक मुली माझ्याजवळ बसल्या होत्या. काही जणी माझ्याशी मजाक मस्ती करत होत्या, तर काही जणी माझ्या कुटुंबाबद्दल विचारत होत्या. माझं नातं मध्य प्रदेशमधल्या एका अशा गावाशी होतं, जिथे माझं लग्न झालं होतं. इथे हिंदूंचा परिसर होता. इथे हिंदू धर्मातील सगळ्या जाती राहत होत्या. ब्राह्मण, लोहार ते मोठ्या जातीपर्यंत सगळे मिळून मिसळून राहत होते. जरी प्रत्येकाचं घर वेगळं होतं. मी हिंदू धर्मातील यादव घराण्यात लग्न करून आले होते. इथे गाई म्हशींचं पालनपोषण केलं जायचं आणि दूध काढून त्याचा व्यवसाय केला जायचा. ज्या घरात माझं लग्न झालं होतं, तिथल्या सगळ्या मुली मला फार उत्सुकतेने पाहत होत्या. त्यांच्या गावात पहिल्यांदाच शहरातून एखादी मुलगी लग्न करून आली होती, म्हणून त्या खूप आनंदात दिसत होत्या. पण तिथेच बसल्या बसल्याच माझ्या कानावर अशी एक गोष्ट आली की माझे अक्षरशः शहाणे शुद्ध हरपले. मी तर कल्पनाही करू शकत नव्हते की इथे अशा प्रकारच्या रीतिरिवाजांचा प्रघात असेल किंवा अशी एखादी रीत कुठे असूही शकते. मुली माझ्याशी हसत खेळत बोलत होत्या आणि म्हणत होत्या, तुझी आज संध्याकाळ भारी जाणार आहे. मी समजले की कदाचित त्या माझ्या नवऱ्याची होणाऱ्या भेटीबद्दल काहीतरी बोलत असतील. पण नंतर कळलं की रात्री नववधूला रुग्णालयात नेलं जातं. ही गोष्ट माझ्या डोक्यातच बसत नव्हती. मुलींनीही थोड्याशा मजेशीर अंदाजात मला सांगितलं होतं की रात्री तुला हॉस्पिटलला जावं लागेल. मी समजले की हा केवळ त्यांचा गावठी विनोद असेल किंवा त्यांच्या स्त्रिया अशा गोष्टी बोलत असतील. पण तसंच काहीसं खरंच घडलं. रात्री मी माझ्या खोलीत बसून एकटी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं आणि नवऱ्याऐवजी माझी सासू आत आली. मला पाहताच तिने माझी नजर उतारू लागली आणि म्हणाली, हे भगवान, माझ्या सुनेला कुणाची वाईट नजर लागू नये. माझी सून किती सुंदर आहे. हे भगवान, हिला सर्वांच्या नजरेपासून वाचव. ती म्हणाली, तू इतकी सुंदर आहेस की तुझे होणारे मुलंही खूप सुंदरच असेल. तुझ्यासारखी मोठमोठी काळी काळी डोळ्यांची मुलं होतील. माझ्या सासूने पुढे येऊन माझ्या कपाळावर चुंबन दिलं. ती खरंच अगदी साधी सोपी आणि प्रेमळ स्त्री वाटत होती. पण तिचं माझ्या खोलीत येण्याचं कारण मला कळत नव्हतं. मी तिला प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तेव्हा ती म्हणाली, बेटा, थोडीशी त्रासदायक गोष्ट आहे, पण आमच्या कुटुंबात एक रीत आहे. कुठली रीत आई? मी त्यांच्या पायाला हात लावत विचारलं. त्या थोड्या हळव्या स्वरात म्हणाल्या की त्या मला रुग्णालयात घेऊन जायचं ठरवत होत्या. हे ऐकून माझं तोंड थक्क होऊन उघडच राहिलं. मी म्हणाले, आई, मला असे काही आजार पण नाहीये की ज्यासाठी तुम्ही मला रुग्णालयात घेऊन जाल. तेव्हा ती म्हणाली, बाळ, आजारी तर नाहीस, पण आजार होऊही शकतो. म्हणून लग्नाच्या आधी तपासून घेणं चांगलं असतं. इथे एक रिवाज आहे. आजारी पडू नये म्हणून लग्नाच्या रात्रीच मुलीला रुग्णालयात नेतात. तिला एक इंजेक्शन दिले जातं. त्या इंजेक्शनमुळे ती कायम तरुण राहते आणि तिची लेकरंही निरोगी जन्माला येतात. कधी कुठल्याही बाईला काही त्रास झाला नाही. पण अट अशी की ते इंजेक्शन लग्नाच्या रात्रीच द्यावं लागतं. माझ्या सासूच्या या बोलण्याने मी हैराण झाले. खरं सांगायचं तर मला तिचं एकही वाक्य कळत नव्हतं. इंजेक्शन देऊन नेमकं काय होणार होतं? ना ते ताकदीचं इंजेक्शन होतं, ना मला काही कमजोरी होती, ना मी म्हातारी होते. मग हे सगळं का? तेवढ्यात खोलीचं दार उघडलं आणि एक खडूस प्रकारची बाई आत आली. तिचे केस छोटे छोटे कापलेले होते. या गावातल्या बायकांमध्ये तिची वेगळीच छबी दिसत होती. तिने गावाकडच्या रिवाजानुसार कपडे परिधान केले नव्हते. ना तिने साडी घेतली होती, ना पदर. केस खुले, कपडे मॉडर्न. मी समजले की कदाचित माझ्या सासूची एखादी शहरातली नातेवाईक असेल. पण सासू म्हणाली, ही माझी सख्खी बहीण आहे. म्हणजेच ती माझ्या नवऱ्याची मोठी मावशी आणि नात्याने माझी सासू. मी तिच्याही पायाला हात लावला, पण ती चिडल्या सुरात म्हणाली, ए मुलगी, उठ पटकन. आपल्याला लगेच हॉस्पिटलला जायचं आहे. मी तिच्याकडे पाहत विचारलं, मला हॉस्पिटलला का न्यायचंय? तर ती बाई चिडून म्हणाली, अगं, तुझ्या आईनं तुला काही शिकवलं नाही का? इथे असा रिवाज आहे. लग्नाच्या रात्रीच मुलीला रुग्णालयात नेऊन तिची तपासणी करतात. मुलगी अविवाहित आहे की नाही हे पाहतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या शरीरात काही आजार आहे का?
हा पण तपास होतो. ब्लड टेस्ट, सॅम्पल सगळं केलं जातं. तुला ठाऊक आहे का चेकअपचा किती खर्च येतो? तुझ्या आईबापांनी कधी तुझं पूर्ण बॉडी चेकअपही केलं नसेल. इथेही रीत करून ते सगळं होतं आणि यात काही त्रास दिला जात नाही. आजार असेल तर उपचारही केले जातात. आणि मुलगी अविवाहित आहे का नाही हेही कळतं. शहरातल्या बहुतेक मुली अविवाहित राहत नाहीत. शाळा कॉलेजातच त्यांचे बॉयफ्रेंड होतात आणि ते मुलींची तरुणाई पुरेपूर उपभोगून घेतात. नंतर त्यांच्या आईबापांकडे दुसरा मार्ग नसतो म्हणून ते लाखो रुपये खर्च करून मुलीचं लग्न गावात लावून देतात, म्हणजे त्यांच्या इज्जतीवर गदा येऊ नये. मुलीकडून जर काही चूक झाली असेल तर तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचं ऑपरेशनही करून घेतात, ज्यामुळे हे कळू शकत नाही की ती खरीच अविवाहित होती की तिचा बाहेर कुणाशी संबंध होता. या रिवाजामुळे सगळं सत्य बाहेर येतं आणि आम्ही कुठल्याही फसवणुकीत राहत नाही. आणि तू काही चुकीचं केलं असेल तर या टेस्टमधून तेही कळून जाईल. म्हणून माझ्याशी हुशारी करू नकोस. जशी आहे तशीच तुला हॉस्पिटलला यायचं आहे. हे सगळं ऐकून माझे पाय लटपटले. मी घाबरून गेले. मी म्हणाले, ठीक आहे, मी कपडे बदलून येते आणि मग तुमच्यासोबत हॉस्पिटलला येते. पण मला काही आजार नव्हता, ना कधी माझा बॉयफ्रेंड होता. मग मला घाबरण्याचं कारणच नव्हतं. मला या रिवाजामागचं खरं कारण समजून घ्यायचं होतं. शेवटी हे सगळं कशासाठी? ती बाई पुन्हा माझ्यावर ओरडली, कपडे बदलण्याला वेळ नाही, जशी आहेस तशीच निघायचं. मी म्हणाले, बरं, थोडी फ्रेश होऊन येते. तिने जोरात ओरडून मला थांबवलं. समजलं नाही का? जशी बसली आहेस तशीच हॉस्पिटलला जाणार. फ्रेश वगैरे होण्याची गरज नाही. एका कणभरही बदल नाही करायचा. मी मनात विचार करू लागले, फ्रेश होण्यात असं काय बदलणार होतं? ती बाई खूपच रागवलेली दिसत होती. तिचं असा रागीट बोलणं मला आवडलं नाही, पण मी काय करू शकत होते? ती सासूच होती. म्हणून मी उठले आणि त्यांच्यासोबत निघाले. पण माझ्या मनात एकच प्रश्न, लग्नाच्या रात्रीच असा कोणता उपचार करतात? मी ना आजारी होते ना काही त्रास होता. सासू आणि मावशी मला एका मोठ्या भल्या मोठ्या गाडीत बसवून घेऊन गेल्या. गाडी इतकी महागडी होती की या घराबद्दल मला शंका यायला लागली. मी नेमकी कुठे लग्न करून आले आहे? हे लोक खूपच श्रीमंत दिसत होते. थोड्याच वेळात आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचलो. पण तिथे ना सासूने चौकीदाराला विचारलं ना डॉक्टरला. मला थेट एका खोलीत घेऊन गेल्या. आत गेल्यावर मावशीने लाईट लावली आणि खोलीच्या मध्यभागी मला झोपवलं. इथे झोप बाळ, डॉक्टर येतच असतील, असं सासू म्हणाली. हे ऐकून माझा घसा कोरडा पडला. सासूने खोलीचं दार बंद केलं आणि मला घाम फुटायला लागला. मी नववधूच्या जोड्यातच तिथे बसले होते. अशी कोणती आपत्कालीन आजारपणाची स्थिती होती की मला इथे झोपवलं गेलं होतं? थोड्या वेळाने सासू ज्यूस घेऊन आली. बाळ, हा ज्यूस पिऊन टाक, बरं वाटेल. मी म्हणाले, आई, मला तहानच नाही, मी ज्यूस पिणार नाही. तेव्हा ती म्हणाली, अगं कशी नाही पिणार? ज्यूस न प्यायल्यास तुझं अल्ट्रासाऊंड कसं होणार? मावशी तिच्या शेजारी उभी होती. तीही म्हणाली. मी चकित होऊन म्हणाले, मावशी, अल्ट्रासाऊंडसाठी ज्यूस पिण्याची काय गरज? पाणी प्यायलं तरी होतं ना? त्यांनी यावेळी जोरात रागाने ओरडत म्हटलं, मी सांगते तेच करावं लागेल. ज्यूस पिऊन टाक, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. ज्यूस प्यायल्यावर तुला लगेच लघवी लागेल आणि अल्ट्रासाऊंड करता येईल. माझ्या सासूची बहीण जयश्री माझ्यावर अक्षरशः ओरडत होती. म्हणून मी घाईघाईने ज्यूसचा ग्लास ओठाला लावला. पण लागताच मला कसकस पण जाणवलं. मी हळूच बाजूला ठेवलेल्या कागदावर अर्धा ज्यूस ओतला आणि तोच कागद जवळ ठेवला. माझ्याकडे छोटंसं पर्स होतं. त्यात उरलेला ज्यूस सगळा ओतून टाकला. मला कळलं होतं, हा ज्यूस मला पूर्ण प्यायची गरज नाही. उरला थोडासा ज्यूस मी तोंडाला लावला आणि त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर विचित्र जळजळ होऊ लागली आणि डोळे मिटू लागले. मी बेशुद्ध व्हायला लागली. सासू आधीच बाहेर गेल्या होत्या. त्यांची बहीणच फक्त तिथे होती आणि ती मला डॉक्टर तर अजिबात वाटत नव्हती.
मग खोलीत एकदम काळोख झाला. मला हातांच्या नसा दाबल्यासारखं वाटलं. मानेला जणू मुंग्या चालत आहेत. काय सुरू आहे ते मला कळत नव्हतं. बराच वेळ तेच सुरू होतं, पण कोणता तपास आहे हे मी समजू शकले नाही. आता मात्र थोडी शंका यायला लागली होती. माझ्याबरोबर नेमकं केलं काय? मला बेशुद्ध का करण्याचा प्रयत्न झाला? मग माझ्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर पाण्याचे शिडकावे मारून मला शुद्धीवर आणलं. मी डोळे उघडले तर माझा नवरा आणि माझी सासू दोघेही समोर उभे होते. देवाची कृपा की तुझे उपचार झाले. आता घरी चल. तू पूर्ण सुरक्षित आहेस आणि तू अगदी शुद्ध अविवाहित मुलगी आहे. तुझ्यात कुठलाही दोष नाही आणि जरी असता तरी आम्ही तुला नाही सोडलं असतं. फक्त तुझं सत्य जाणून घेतलं असतं. आम्हाला खूप समाधान आहे की तू तशी मुलगी नाहीस. सासू अगदी निरागसपणे बोलत होती. जयश्री काकू मात्र तेवढ्यात निघून गेली होती. तिनेच मला अंधाऱ्या खोलीत झोपवून इलाज केला होता. जरी मला काहीच समजलं नव्हतं, पण मनातल्या मनात एक धक्का राहिला. काही क्षण माझ्या लक्षात न राहता जरी गेले असले तरी काही अंश मेंदूत कोरले गेले होते. मी ठरवलं, ही रीत नक्की काय आहे हे मी शोधूनच काढणार. कारण ना माझं अल्ट्रासाऊंड झालं, ना मला कुठली रिपोर्ट दिली गेली, ना कुठला कागद, ना औषध, ना शरीरावर कुठली सुयांची खूण, ना कुठलं ऑपरेशनचं चिन्ह. मग कसं काय ऑपरेशन झालं? मात्र एक गोष्ट नक्की, डाव्या हातात मला झिंझिण्या जाणवत होत्या आणि थोडी कमजोरीही होती. नसेजवळ हलकी खाज जाणवत होती. मला नेमकं काय झालं ते सांगू शकत नव्हते. माझ्यासोबत नक्की काय घडलं होतं हा प्रश्न माझ्या डोक्यात सतत फिरत होता. मी माझ्या नवऱ्याला सगळं स्पष्ट विचारायचं ठरवलं. त्या रात्री जेव्हा तो माझ्याजवळ आला तेव्हा मी त्याला विचारलं, ही नक्की कोणती रीत आहे? कोणता उपचार? कशाचा उपचार? तेव्हा तो म्हणाला, मावशीनं जे सांगितलं तेच खरं आहे. फक्त काही तपासणी केली जाते, त्या पलीकडे काही नाही. माझं लग्न माझ्याच पद्धतीने झालं होतं. तरी तो म्हणाला, शीला, मला इतकंच माहीत आहे, या इलाजाची खरंच काही गरज नसते. पण या रिवाजामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. मग विरोध कशाला? इथे सगळ्या नववधूंवर ही रीत केली जाते. कुणालाच यात काही आक्षेप नसतो. उलट मुलीत काही आजार असेल तर वेळेत कळतं. तुलाही यातून काही बिघडत नाही. कुठली जबरदस्तीही नसते ना अपमान. मग यात समस्या काय? आणि आपल्याकडे इथे लेडी डॉक्टरही नाहीत. आईची बहीण डॉक्टर आहे. तिचा ऐकल्याने फायदा होतो, तर ऐकण्यात काय वाईट? हे ऐकून मी थक्क झाले. मग मी त्यालाच विचारलं, तुम्हाला कसं कळलं की तुमच्या आईची बहीण डॉक्टर आहे? तीही या भागातलीच आहे. तुमची आई कमी शिकलेली तर तीही तशीच असेल. तुम्ही त्यांना कधी उपचार करताना पाहिलंय? त्यांच्या शिक्षणाबद्दल काही माहीत आहे? माझा नवरा शांत पडला. अगं, असं तर नाही कधी पाहिलं. आम्हाला खरंच माहीत नाही की त्यांच्याकडे काही डिग्री आहे का, त्या डॉक्टर आहेत की नाही हेही माहीत नाही. मी म्हणाले, तेच तर. जेव्हा तुम्हाला खात्रीच नाही मग त्यांच्याकडे उपचारासाठी जाण्याची काय गरज होती? नवऱ्याला मात्र या गोष्टींबद्दल अजिबात रस नव्हता. तो फक्त माझ्याशी प्रेमाने बोलू इच्छित होता. मीही शांत झाले. मग मी म्हणाले, ठीक आहे, मी पुन्हा याबाबत काही विचारणार नाही. पण तुम्ही वचन द्या, कधी माझ्यावर शंका घेणार नाही. मी या गोष्टीच्या मुळाशी जाईन. तो लगेच म्हणाला, हो हो, काहीही कर. मला फक्त या गोष्टीत नको अडकवूस. मला तर फक्त तुझ्यातच रस आहे. त्याच्या प्रेमाने मी हसले. दुसऱ्या दिवशी मी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि योगायोगाने जयश्री आंटींचं स्वतः आमच्या घरी आली. जयश्री मावशी स्वतः आमच्या घरी आली. बेटा, आज तो आमच्या घरी चल, तुझ्यासाठी दावत ठेवली आहे, ती म्हणाली. नवरा लगेच तयार झाला. रात्रीच्या त्या सर्व घटना, मी केलेले प्रश्न, माझा संशय, सगळं तो विसरून गेला होता आणि त्यांनीही मला काही बोललं नाही.
मी त्यांच्या घरी जात असताना माझ्या मनात त्या सगळ्या गोष्टी सतत फिरत होत्या. त्यांच्या घरी जाऊन काही ना काही तरी कळवूनच घेणार असा मी निर्धार केला होता. माझ्या सासरी जयश्री मावशींचा इतका दरारा होता की त्यांचे म्हणणे घरातले सगळेजण मानत. संध्याकाळी आम्हाला त्यांच्या घरी जायचे होते. मी मनात ठरवले होते, चला त्यांच्या घराचा मला चांगला निरीक्षणाचा मौका मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्याबद्दलही काही माहिती मिळेल की मावशी खरोखरच डॉक्टर आहेत की नाही. त्यामुळे मी थोडी चिंतितही होते आणि थोडी संशयातही. आम्ही लवकरच मावशींच्या घरी पोहोचलो. त्यांचे घर म्हणजे एकदम महालासारखे. ते पाहून माझे तर आश्चर्याने तोंडच उघडे राहिले. आता मला समजले की सगळे त्यांचा इतका मान का करतात. आम्ही आत गेलो तेव्हा एक एक वस्तू किती काळजीपूर्वक आणि सुंदरपणे ठेवलेली होती. खूप महागड्या वस्तू. त्या पाहून मला वाटले की जयश्री मावशी खरोखर खूप श्रीमंत आहेत. मी सासूला विचारलं, तुमच्या बहीण म्हणजे लाखो कमावतात, सर्जन डॉक्टर आहेत, मुलींचे ऑपरेशन करतात, म्हणूनच एवढी संपत्ती असेल. माझी सासू तर कानाला हात लावू लागली. म्हणाली, देवाचं भय बाळग ग. माझी बहीण कोणाकडून एक पैसाही घेत नाही उपचारासाठी. ती तर हे काम मोफत करते. हे ऐकून मी अगदी थक्क झाले. लोक पैसे देत नाहीत तर मग एवढी संपत्ती आली कुठून? मी मनात म्हटलं, कदाचित तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी असेल. पण जेव्हा मी मावशींच्या नवऱ्याला पाहिलं तेव्हा तो अगदी साधासुधा माणूस वाटला. त्याला पाहून कुठेच वाटत नव्हतं की तो लाखो कोटीचा मालक असेल. तरीही अनेक गोष्टी संशयास्पद होत्या. मी मावशींना विचारलं, तुम्ही डॉक्टरीचं शिक्षण कुठून केलं? तर त्या म्हणाल्या, अगं थोडंफार शिकले. माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे, तिच्याकडूनच मी हे सगळं शिकले. त्यांना तर कोणत्या कॉलेजचं नावही माहीत नव्हतं. मग पुढे म्हणाल्या, ज्या इस्पितळात मी तुला घेऊन गेले होते तिथे माझे खूप लोक ओळखीचे आहेत. मी तिथे सिनियर डॉक्टर म्हणून काम करते. माझं तिथे एक ऑफिसही आहे. हे ऐकून माझ्या डोक्यात भूकंपच झाला. मी मनात ठरवलं की मी त्या इस्पितळात जाऊन नक्कीच चौकशी करणार. जयश्री मावशी तिथे नेमकं काय करतात ते काढूनच घेणार. पण दावत चालू असताना मावशी आणि माझ्या सासूने अशी एक गोष्ट केली जी माझ्या मनात घट्ट बसून राहिली. त्या म्हणाल्या, ऐकले आहे की तू तुझ्या धाकट्या मुलाचं लग्न ठरवायचा विचार करतेस. बघ, चांगल्या घरातच कर. आणि हो, मी सांगते, त्या मुलीची तब्येत आधी व्यवस्थित तपासून घे. आणि काही समस्या असेल तर आधी मला सांग. आणि हो, लग्नाच्या रात्रीची जी परंपरा आहे ना, ती तर होणारच. ती मीच करणार. माझ्या सासूने होकारार्थी मान हलवली. जणू काही त्या सगळं जाणत होत्या. मावशीपेक्षा मोठा डॉक्टर कोणीच नाही. पण मला त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. दोन्ही गोष्टी मात्र मला निश्चित कळल्या होत्या. एक म्हणजे इस्पितळातून मला काही महत्त्वाचा धागा मिळाला होता आणि दुसरे म्हणजे माझ्या दिराणीच्या लग्नानंतर पुन्हा एकदा तीच परंपरा होणार होती. त्यापेक्षा मोठी संधी मला मिळूच शकत नव्हती. आता काही ना काहीतरी उलगडणार हे ठरलेच होते. दुसऱ्या दिवशी मी इस्पितळात पोहोचले. तिथे जाऊन मी त्या खोलीबद्दल चौकशी केली. तेव्हा मला कळलं की ती खोली मावशींनी इस्पितळाकडून महिन्याला तब्बल 1,00,000 रुपये भाड्याने घेतलेली आहे. हे ऐकून मी स्तब्ध झाले. एका छोट्या खोलीचे 1,00,000 रुपये भाडे? आणि तेही त्या का देत होत्या? त्यामागचं खरं कारण काय असू शकतं? मी पुढे शोध घेतला तर कळलं की मावशींचा डॉक्टरकीशी दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. त्यांनी ही खोली फक्त त्यांच्या कामासाठी घेतली होती. त्या खोलीत त्यांनी छोटे मोठे बेड आणि काही वैद्यकीय स्वरूपाच्या वस्तू ठेवलेल्या होत्या, ज्यामुळे पाहता पाहता खोली एकदम इस्पितळाच्या वार्डसारखी वाटत होती. खोलीत यंत्रणा नव्हती, पण वातावरण जाणीवपूर्वक हॉस्पिटलसारखं करून ठेवलं होतं. मी ती माहिती घेऊन घरी परत आले. पण त्या खोलीबद्दल अजून एक गोष्ट मला फार विचित्र वाटली. खोली आतून कुलूपबंद होती आणि बाहेर केवळ काचेच्या खिडक्या होत्या. मी फक्त बाहेरून डोकावून पाहू शकत होते. ही गोष्ट मला आणखीच अस्वस्थ करत होती. त्याच इस्पितळातल्या एका महिलेशी बोलले असता तिने सांगितले की लग्नाच्या पहिल्या रात्री मुलींना इथे आणले जाते.
जयश्री मॅडम त्या मुलींना त्यांच्या खोलीत 2 तास झोपवून ठेवतात आणि मग परत पाठवतात. आता तर त्यांच्या कामगिरीचे किस्से सगळीकडे पसरत चालले होते. त्या महिन्यात 3-4 वेळा हा प्रकार करतात आणि आसपासच्या परिसरातले लोक त्यांना ओळखू लागले आहेत. काही लेडी डॉक्टरही त्यांच्याशी बोलत असतात. हे सगळं ऐकून माझा थरकाप उडाला. जेव्हा जयश्री मावशींच्या वैद्यकीय शिक्षणाशी काहीही संबंध नव्हता, तेव्हा त्यांनी माझ्यासोबत त्या दिवशी नक्की काय केलं होतं? तोच प्रसंग माझ्या मेंदूत सतत फिरत होता. मी मनोमन ठरवून टाकलं, आता मला काय करायचंय ते मला स्पष्ट माहीत आहे. मी घरी आले तर माझी सासू दिराणीच्या लग्नाबद्दल बोलत होती. मुलगी पाहून झाली होती, साखरपुडा पण झाला होता. ती मुलगीही माझ्या दिरावर मनापासून प्रेम करत होती, अगदी आमच्या लग्नासारखंच. अजून लग्नाची तारीख ठरली नव्हती, पण माझ्या सासूने आधीच तिच्या बहिणीला म्हणजे मावशींना त्या मुलीबद्दल सगळी माहिती दिली होती. तिचा स्वभाव, तिची तब्येत, तिचं आरोग्य, सगळं. माझी सासू सतत मावशींशी फोनवर बोलत होती. त्या काहीशा चिंताग्रस्त दिसत होत्या. मला मात्र काहीच सांगितलं नाही, फक्त इतकंच की त्या खूप त्रस्त आहेत. दरम्यान माझ्या दिराच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि माझा संशयही वाढत चालला होता. मी ठरवून टाकलं होतं की यावेळी इस्पितळात जाऊन माझ्या मावस सासूचं रहस्य उघडकीस आणणारच आणि मी माझ्या सासूने जे गुन्हेगारी काम लपवून ठेवलं होतं त्याचा पर्दाफाश करणारच. मावशींना माझ्या मनात काय सुरू आहे याचा किंचितही अंदाज मी लागू दिला नाही. मी अगदी अनभिज्ञ असल्याचा अभिनय करत होते. ज्या दिवशी माझ्या दिराणीने सासरी येऊन घरात पाऊल टाकलं, तिलाही त्या सगळ्या भीतीदायक हॉस्पिटलच्या रिवाजाबद्दल सांगितलं गेलं. तुझ्यावरही ते होणार असा दबाव टाकला गेला. तुझा इलाज न करता आम्ही तुला आमच्या मुलाजवळ पाठवू शकत नाही. ती मोठ्या घरची मुलगी होती, तिने इस्पितळात जाण्यास नकार दिला. मग तिचा नवरा आला. त्याने गोड बोलून समजावून फुसलवून तिला तिच्या सासूचं म्हणणं मान्य करायला भाग पाडलं आणि अशी तीही त्या भयानक रिवाजाची बळी ठरली. मावशींच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजयी स्मित होतं, जणू पुन्हा एकदा त्यांचाच विजयी झाला होता. गाडीत बसताना मीही त्यांच्यासोबत बसले. सासूला हे पाहून आनंद झाला. तिला वाटलं मी दिराणीची काळजी घेत आहे, पण मावशींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. हॉस्पिटलमध्ये गर्दी चालत नाही, त्या कुरकुरल्या. तू येऊन काय करशील? घरीच थांब. पण सासूने माझी बाजू घेतली. मोठी सून सोबत असेल तर बरीच मदत होईल. मावशींनी चेहऱ्यावरचा राग लपवण्याचाही प्रयत्न केला नाही, पण मला घेऊन त्या इस्पितळात गेल्या. तिथे पोहोचताच त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तो अहंकारी भाव आला. तू बाहेर जा, आम्हाला नववधूचा इलाज करायचा आहे, तुझं इथे काही काम नाही. तीच ती खोली जिथे त्या रात्री मला आणलं होतं, पण यावेळी माझी सासू बाहेर थांबवून दिली गेली होती. मी तिथल्या एका नर्सला चांगले पैसे दिले. तिला सांगितलं, मला तुझ्यासारखे कपडे आणून दे. मी तुझा ड्रेस घालून आत जाणार आहे. मला आत काय घडतं हे स्वतः पाहायचं आहे. त्या नर्सला मी 10,000 रुपये ऑफर केले. ती लगेच तयार झाली. मी तिचा युनिफॉर्म घालून खोलीत आले आणि आत एका पडद्यामागे लपले. मावशींनी मुलीला बेशुद्ध करून तिच्यावर जे करत होत्या ते पाहून माझे डोळे विस्फारले, शरीर शहारून गेलं. त्याचवेळी मी आधीच युक्ती केली होती. फोन सायलेंटवर ठेवला होता आणि कॅमेरा ऑन केला होता. आता मला पूर्णपणे कळालं होतं की मावशी एवढ्या श्रीमंत का होत्या. त्यांच्याकडे असलेले महागडे सोफे, गालिचे, फर्निचर हे सर्व साधा माणूस तर कल्पनाही करू शकत नाही. मावशींच्या बाजूला एक मुलगी उभी होती. ती नववधूने घातलेले सगळे खरे दागिने काढून त्याऐवजी अगदी तसेच दिसणारे बनावट दागिने घालत होती. काही क्षणातच तिने नववधूचे सर्व दागिने बदलून टाकले. त्यानंतर मावशींनी त्या मुलीचं रक्त काढलं आणि तेही कुठेतरी पुरवलं जात असावं. अशा प्रकारे त्या मुलीचे खरे दागिने चोरी होत होते आणि तिला त्याच्यासारखे दिसणारे नकली दागिने घातले जात होते. नववधूला तर काहीच कळत नव्हतं. तिचं रक्तही खाजगी इस्पितळात विकलं जात होतं. मावशींचा नवरा देखील अशाच अनेक बेकायदेशीर धंद्यांमध्ये गुंतलेला होता.
पण गावातील कुणालाही याचा जराही संशय नव्हता. दिवसेंदिवस लाखो रुपये कमावणारा हा धंदा रिवाज या नावाखाली जोरात चालू होता. नववधूला तर कळतही नव्हतं की तिच्यासोबत काय झालं, पण ती लुटली गेली होती. तिचे अनमोल दागिने हातोहात नाहीसे झाले होते. ही गोष्ट माझ्या सासूलाही ठाऊक नव्हती. त्यांच्या दोन्ही सोन्यांचे दागिने आधीच चोरले गेले होते. मी हे माझ्या तोंडाने सांगू शकत नव्हते. सासूला कल्पनाही नव्हती की त्यांच्या बहिणीने त्यांनाच दोनदा लुटलं आहे. काही तासात दिराणीचं ऑपरेशन नावाचा प्रकार संपला. तिला बेशुद्धीतून बाहेर काढलं आणि परत उभी केली. ती अजूनही नववधूच्या पोशाखातच होती. ती इस्पितळात दागिन्यांसह आली होती आणि जाताना तिला नकली दागिने घालून परत पाठवलं गेलं. मला आता संपूर्ण सत्य समजलं होतं, पण हे माझ्या सासूला कसं पटवणार? मी सांगितलं तरी त्यांनी चिडून म्हटलं, "तू खोटं बोलतेस. तुझ्या माहेरवाल्यांनीच तुला बनावट दागिने घातले असतील, म्हणून तू असं बोलतेस." मी शांतपणे म्हटलं, "जर माझ्यावर विश्वास नसेल तर इतर सगळ्या स्त्रियांचे दागिने तपासून बघा, ज्यांच्यावर हा रिवाज झाला आहे. सर्वांचे सत्य समोर येईल. आमच्या भागात लोक 10-10 तोळे सोनं देतात. मुलींना रिकाम्या हाताने सासरी पाठवत नाही. मग त्या सर्व नववधूंनी बनावट दागिने का घालावेत?" सासू विचारात पडल्या, कारण गोष्ट आता त्यांच्या स्वतःच्या घरावर आली होती. जे झालं होतं ते स्वीकारणं कठीण होतं, पण सत्य टाळणं अशक्य होतं. तपास केला असता उघड झालं की ज्या सर्व नववधूंवर ही परंपरा लादली गेली होती त्यांचे दागिने बनावट होते. हे ऐकून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं. पुराव्यासाठी माझ्याकडे व्हिडिओ होता. मावशी आणि तिच्या नवऱ्याला तुरुंगवास झाला. गेल्या कित्येक वर्षात मावशींनी 200 पेक्षा जास्त नववधूंना लुटलं होतं. त्यांचे दागिने घेतले होते. त्यांचं रक्त चोरून विकलं होतं. गावाने मला खूप मान दिला, कारण त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत मावशी काय काय करत होत्या याचा कुणालाही अंदाज नव्हता. वाचन शिक्षणाचा अभाव किती मोठं नुकसान करू शकतो याची जाणीव झाली. शहरातील मुली जशा सतर्क राहतात तसं गावातील निरक्षर मुलींना शक्य होत नाही. म्हणूनच मी हात जोडून विनंती करते, तुमच्या मुलींना शिकवा, त्यांना शिक्षण द्या. त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवू नका. त्यांना सक्षम करा. मुलगी शिकली तर तिचं भविष्य ती स्वतः सुरक्षित ठेवू शकते. चुकीचं बरोबर तिला स्वतःच ओळखता येईल. शिक्षण द्या, जागरूकता द्या. हेच त्यांच्या सुरक्षित आयुष्याचं खरं साधन आहे. तर मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.